हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. तर आजचा बिग बॉसचा एपिसोड नंबर होता 4 आणि चौथ्या एपिसोडला तरी कोणीतरी स्ट्राँग कंटेंडंट पुढे आलेला आहे. कोणीतरी आहे जो निकी आणि अरबाजच्या समोर उभा राहण्याची हिंमत दाखवलेली आहे. आणि खरंच या दिवसाची हा दिवस ॲक्चुअली पहिल्या दिवशीच यायला हवा होता. पहिल्या दिवशीच हा स्टँड घ्यायला हवा होता कुणीतरी. परंतु कमीत कमी चौथ्या दिवशी तरी कुणीतरी हा स्टँड घेतलेला आहे. आर्याने हा स्टँड घेतलेला आहे आणि आज आर्या या दोघांनाही खूप नडलेली आहे. परंतु अजूनही खूप लोकं आहेत या बिग बॉसच्या घरामध्ये ज्यांना गेम समजत नाहीये आणि आर्याने स्टँड घेतल्याच्या नंतर सुद्धा त्यांना जाग येत नाहीये. असे लोकं आहेत त्यांच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. तर आजच्या एपिसोडमध्ये सुरुवातीपासून काय झालेलं आहे ते आपण पाहूयात. तर सुरुवातीलाच आपण पाहिलं की पॅडी जो आहे तो सूरजला समजावतो आहेस की "तू बोल. तुला बोलायला हवंय." आणि अभिजित सुद्धा सांगतात की "मी तुला हे शेवटचं सांगतोय, शेवटचं समजावतोय की जे वाटतं ते स्पष्ट बोल." असं पॅडी सांगतोय. वर्षा आहे, अभिजित आहे, पुरुषोत्तम आहे आणि पुढारी आहे, छोटा पुढारी. हे सगळे मिळून सूरजला समजावत आहेत की त्याने आता बोलायला हवंय. त्यानंतर छोटा पुढारी आणि पुरुषोत्तम दादा जे आहेत त्यांचं बोलणं आपण ऐकलेलं आहे. तर जो पुढारी जो आहे तो तिथे रडतोय आपल्याला दिसतंय, की त्याने जे पुरुषोत्तम दादांना जे नॉमिनेट केलेलं आहे त्याच्यामुळं त्याला रडायला येतंय. परंतु पुरुषोत्तम जे आहे ते सांगतायत, की तुला जे योग्य वाटलं ते तू केलं आणि पुढारी त्यांना सांगतोय, की सगळेजण धावून येतात. म्हणजे अरबाज पण मध्ये आपण पाहिलेलं नाहीये, तो त्याच्यावरती धावून आलेला आहे बहुतेक आणि इथे पुढारी रडताना आपण पाहतोय. तर हा छोटा पुढारी जो आहे, त्याला अरबाज आणि निक्कीच्या सुद्धा गुड बुक्समध्ये राहायचं आहे आणि इकडे जे सूरज आणि अभिजित वगैरे जे आहेत, डी-पी आहेत, त्यांच्यासुद्धा गुड बुक्समध्ये त्याला राहायचं आहे, असं आपल्याला दिसतंय. नंतर निक्की आणि जान्हवीचं बोलणं चाललेलं आहे, की आर्या किती रंग चेंज करते, किती मूड स्विंग होतात तिचे, असे निक्की जी आहे ती जान्हवीला सांगते. आणि ही जान्हवी जी आहे ती पक्की निक्कीच्या पंखाखाली ती आता येऊ पाहते आहे. तिला स्वतःचं असं काही नाहीये बरं का जान्हवीला. ती जी आहे ती निक्कीच्या आणि अरबाजच्या पंखाखाली राहून पुढे जाणार आहे असं तिला तिचा तो गेम प्लॅन जो आहे तो तेच आहे, की अरबाज आणि निक्कीच्या बरोबर राहून त्यांच्या पंखाखाली सेफ तिला राहायचं आहे. तिला स्वतःचा असा आवाज नाहीये. आणि आपण काल पाहिलं, की पुरुषोत्तम दादा जे आहेत ते अरबाजने त्यांना नॉमिनेट केल्याच्या नंतर ते चिडले होते. आणि इथे अरबाज त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतोय. समजावण्याचं म्हणजे त्याला माहिती आहे, की जर हे गेले नाही तर हे स्ट्राँग कंटेंडेड होऊ शकतात. फिजिकली सुद्धा ते स्ट्राँग दिसतायत. त्यामुळं तो अरबाज जो आहे तो त्यांना त्यांच्या याच्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतोय जाळ्यामध्ये, की नाही याच्यामुळे तरी तुम्ही पॉझिटिव्हली घ्या, की तुम्हाला तुमचा आवाज निघाला किंवा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात वगैरे असं त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर हे अरबाज जो आहे तो एक-एक करून मासा जो आहे तो गाळाला लावण्याचा जो प्रयत्न अरबाजचा आहे तो चाललेला आहे. आता ही जी आर्या आहे ती आर्या तिला पहिल्या दिवसापासून ही गोष्ट क्लिक होत होती ॲक्चुअली. ती गोष्ट ती आज बोलायला सुरुवात केली आहे आणि ती निखिलला सांगते, की "ये जो 2 लोग हैं, जो कर रहे हैं वो सबको दिख रहा है." दिसतंय सगळ्यांना आणि हे जे आहे आपण जर अलाईन राहिलो नाही, तर हे आपल्याला काढणार असं आर्याला समजलेलं आहे. जे बाकीच्या लोकांना जे समजत नाहीये त्या मुलीला आज समजलेलं आहे. तिला पहिल्या दिवसापासून हे माहिती होतं. परंतु तिने आज ते बोललेलं आहे आणि ती निखिलला सांगते ही गोष्ट. परंतु निखिल जो आहे तो पण तळ्यात-मळ्यात आहे. त्याचं पण काही ठाम मत इथं दिसत नाहीये कुठेच. परंतु आर्या जी आहे ती आता फॉर्म करण्याचा प्रयत्न करतीये. तिला जर लोकांनी त्या साथ दिली तर त्यांचा ग्रुप खरंच स्ट्राँग होऊ शकतो. आता ही निक्की जी आहे ती वर्षाताईंना काही सोडायला तयार नाहीये. जेव्हा ते झोपण्याच्या जेव्हा जागा असतात तेव्हा सुद्धा वर्षाताईच्या जो खाली जे टाकलेला आहे बेड त्याच्यावरती नीट करत असतात. तिथे सुद्धा ती तिची टांग अडवते आणि वर्षाताईंच्या जागेवर जाऊन झोपते आणि शेवटी वर्षाताई म्हणतात, की "माझ्या अंकिताबरोबर जे काल केलंस ते माझ्याबरोबर करू नकोस." आणि वर्षाताई निक्कीला एकदम ओळखून आहेत आणि नंतर आपण पाहिलं, की अभिजित जे आहे तो म्हणतोय, की तुम्ही दोघी भांडून जवळ याल. म्हणजे भांडून करून तुमचं जे डिस्टन्स आहे ते कमी होईल आणि तुम्ही जवळ याल. वर्षाताई खूप स्ट्राँग आहेत, खूप टफ आहेत आणि या निक्कीला त्यांनी खरंच खूप टफ फाईट द्यायला हवी आणि त्या देतायत पण. कारण निक्की बघ ना त्यांना म्हणते, की कुरूप आहे तुमचं मन असं सांगते.
निक्की. म्हणजे कंटिन्युअसली ती त्यांना काही ना काही टॉर्चरिंग असं शब्दांनी करतीये आणि वर्षाताई तिला म्हणते, "तू हो फेमस. भयंकर फेमस आहेस तू बाई आणि तू अजून फेमस हो." आणि वर्षाताई जे आहेत ना, त्या एन्जॉय करतात हे निक्कीबरोबरचं जे भांडण आहे त्यांना अगदी समजून चुकलेलं आहे ही मुलगी काय आहे आणि आता त्या एन्जॉय करायला लागलेत आहेत तिच्याबरोबरचं जे भांडण आहे ते एन्जॉय करतायत. त्यानंतर आपण पाहिलं की अंकिता, अभिजित आणि डी-पी वगैरे पुरुषोत्तम हे बोलतायत. तर अभिजितची जी स्ट्रॅटेजी जी आहे ती अशी आहे की बाबा त्यांचा ग्रुप स्ट्राँग आहे. जो हा अरबाज आहे. अरबाज आणि निक्कीचा ग्रुप स्ट्राँग आहे. त्यांना नडून आपल्याला जमणार नाही असं अभिजितला वाटतंय आणि ती एक बाई फक्त प्रॉब्लेम आहे जी निक्की. आणि यांचा इकडे काहीच कुणाचा दुसऱ्यांचा ग्रुप बनलेला नाही. त्यामुळं अभिजित जो आहे तो अरबाज त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करतोय, की त्याच्यामुळे तो सेफ राहू शकेल असं अभिजितला वाटतंय. अशी त्याची स्ट्रॅटेजी आहे. आता इकडे निक्की जी आहे अंकिताला पाहते आणि तिला म्हणतेस, की "तू काल जी रडली, तर मी तुला खेळू देत नव्हते म्हणून तू रडलीस का?" त्यावरती अंकिता जी आहे तिने खूप तिला उत्तर चांगलं दिलेलं आहे, की "नाही मी त्याच्यामुळे नाही रडले. मला माझे घरचे आठवले आणि मी संस्कृती जपत खेळणार आहे." असं तिने बरोबर तिला उत्तर दिलेलं आहे. कारण हिची संस्कृती इथे दिसलेली आहे आणि निक्कीला सुद्धा ते जो शब्द आहे ना, संस्कृती जपणे हे तिला बरोबर तिला गेलेलं आहे तिच्या डोक्यामध्ये आणि ते खरंच आहे. सगळा महाराष्ट्र आज बघतोय, की निक्कीची संस्कृती काय आहे. आणि त्यानंतर निक्की जी आहे ती चुकून बेडवरती बसते. ती लगेच उठते, परंतु ती चुकून बेडवरती बसलेली आहे आणि ही गोष्ट सूरज पाहतो आणि तो वर्षाताईंना सांगतो. तर वर्षाताई त्यावरती खूप खुश होतात आणि म्हणतात, की "हे तर सेलिब्रेट करणार आहे." पण त्या सूरजला विचारतात, की "मी तुझं नाव घेऊ शकते का?" म्हणजे वर्षाताई बघा किती त्यांचं हे आहे, की बाबा सूरजचं नाव घेण्यासाठी सुद्धा त्या विचारतायत त्याला, की त्या डायरेक्टली तिला जाऊन म्हणत नाहीत, की मला सूरजने सांगितलं वगैरे. म्हणजे मॅनर्स जे आहेत ते वर्षाताईंकडनं खरंच शिकावेत. खूप मॅनर्स आहेत त्यांच्यामध्ये. त्यानंतर वर्षाताई निक्कीसमोर हा विषय काढतात, की "सूरज तू काय पाहिलंस?" सूरज म्हणतो, की मी बेडवरती पाहिलं निक्कीला बसलेलं." आणि मग वर्षाताई तिला सुनावतात, की "बाबा तू चुकून बसली तसं मी सुद्धा चुकू शकते. मी पण चुकूनच बसले आणि मला तुला हे दाखवून द्यायचं आहे, की तू सुद्धा चुकू शकतेस. चुकून या गोष्टी होऊ शकतात. परंतु तू माझ्यावर ज्या पद्धतीने तुटून पडलीस आणि वर्षाताई सूरजला म्हणतात कारण तिला तिची जागा दाखवून दिली निक्कीला, की बाबा चूक कोणाकडनं पण होऊ शकते. वर्षाताईंवरती इतकी भडकली होती आणि त्यांना अगदी अक्कल काढली होती. आता हिची अक्कल कुठे गेली जेव्हा ही बसली तेव्हा? आता या निक्कीला संस्कृती हा शब्द बघा किती लागलेला आहे, की इरिनाला ती बोलून दाखवते इरिनासमोर, की अंकिता प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतीये, की आय एम नॉट ग्राउंडेड किंवा माझी संस्कृती. पुन्हा ती परत सुद्धा एकदा पुढच्या सीनमध्ये पण पॅडी दादांबरोबर पण ती हेच म्हणते, की माझी परवरिश काढतात, माझी संस्कृती काढतात आणि तिला तो शब्द बरोबर लागलेला आहे, कारण तिची संस्कृती जी आहे ती पूर्ण महाराष्ट्राने खरंच पाहिलेली आहे. आता सूरजला थोडा कॉन्फिडन्स आलेला आपल्याला दिसतोय, कारण वर्षाताईंनी पण त्याला थोडंसं तिथे बोलण्यासाठी उचकवलं त्याला, की "तू बोल" म्हणून आणि इथे सूरजला थोडा कॉन्फिडन्स आलेला आहे. तो म्हणतो, की निक्कीला, की "इंग्लिश नको बोलू, आपण मराठी माणसं आहेत." आणि हे तिला खरंच सांगायची गरज आहे, की "मराठी आहेस बाई, तू बाई गं सारखं-सारखं म्हणतेस ना, मराठी आहेस हे लक्षात ठेव." आणि अ, त्याच्यावरती बघा ना, जान्हवी जी आहे, जी पंखाखाली येण्याचा प्रयत्न करतीये निक्कीच्या, ती म्हणतेय सूरजला, की "तुला वाचवण्यासाठी ती आमच्याशी भांडली." तुला वाचवण्यासाठी म्हणजे काय? ही काय बिग बॉस आहे का ही निक्की? की ती सगळ्यांना वाचवणार आहे आणि तीच इथे निर्णय घेणार आहे, डिसिजन घेणार आहे. म्हणजे ही जान्हवीला असं वाटतं, की ही निक्की आणि तो अरबाज हेच आता हा गेम प्लॅन करणार आहेत आणि ह्यांच्या प्लॅनप्रमाणेच आपण चालायचं असं हे जान्हवी जी आहे, तिला स्वतःचं डोकं नाहीये बिलकुल. आणि निक्की मग सूरजला म्हणते, की "तू इमॅजिन पण करणार नाहीस, एवढं मी अशी वागेल." आता सगळेजण इमॅजिन करू शकतात ही मुलगी काय वागू शकते. पण आता सूरज जो आहे ना, तो त्याला पण बिग बॉसचा वरदहस्त आहे बघा. पुढे आपण पाहणार आहोत. शेवटच्या सीनमध्ये सूरजशी बिग बॉस जे बोललेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल, की सूरजवरती आता वरदहस्त आहे बिग बॉसचा आणि या निक्कीची कशी आता काढायची ते बिग बॉसच बघतील असं मला वाटतंय. आणि इथे वर्षाताईसुद्धा सांगतायत, "तू त्याला का दुखावलंस सूरजला विनाकारण?" म्हणजे विनाकारण कशाला वाकड्यात शिरायचं वगैरे असं वर्षाताई तिला सांगतायत. निक्कीला चांगल्या भाषेमध्ये सांगतायत बरं का. आणि निक्की जी आहे ती सूरजला म्हणतीये नंतर, की "तू सगळ्यांसमोर नको बोलायला मला. तुला." आणि इकडे वैभव आणि अरबाज जे आहेत त्याला म्हणतात, की समज नाहीये याला. या दोघांचं बोलणं चाललेलं आहे. त्याला पूर्ण समज आहे. वैभवला मेन समज येण्याची गरज आहे. वैभव काय करतोय त्याला कळत नाहीये. त्याचं कुठंच इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसत नाहीये.
पूर्ण अरबाज आणि निक्कीच्या जशी ती जान्हवी आहे, त्याप्रमाणेच याचं सुद्धा आपल्याला व्यक्तिमत्व आता दिसत आहे तिथे. आता इथे आर्या जी आहे, आर्याचं खरंच तिचा जो मुद्दा आहे तो तिला सगळ्यांना पटवून द्यायचा आहे. त्यामुळे पुरुषोत्तमशी सुद्धा ती तेच बोलते, की ही निक्की फुटेज खाते, म्हणूनच ती लोकांना दिसते. तिने एका बाजूला लव्हर पकडलाय, एका बाजूला हेटर पकडलाय. म्हणजे वर्षाताईंना तिने पकडलंय, की त्यांच्याशी भांडण करून ती दिसतेय, फुटेज घेतेय. दुसऱ्या साईडला अरबाजला पकडलंय, तो लव्हर आहे. त्यामुळे तिथे पण तिने कपल गेम केलेला आहे आणि ती बरोबर आर्याने ओळखलेला आहे त्या दोघांचा गेम आणि त्यामुळे ती सगळ्यांना सांगण्याचा खरंच प्रयत्न करत आहे. परंतु बाकीचे लोकं तिच्याकडे दुर्लक्ष करतायत, तिला इग्नोर करतायत. पण तिला जर त्यांनी थोडंसं अटेन्शन दिलं आणि तिच्या म्हणण्याप्रमाणे जर चालले, तर त्यांचा खरंच चांगला ग्रुप बनू शकतो. इकडे किचनमध्ये अंकिता, अरबाज आणि निक्की आपल्याला दिसतायत आणि अरबाज जो आहे तो म्हणतोय, की अ, त्यांनी ते टोमॅटो वगैरे कापलेले होते, ते अंकिताने फोडणीला टाकले. त्याच्यावरती तो म्हणतोय, की "तू आमचं अर्धं केलं" वगैरे असं सांगतोय. तर निक्कीमध्ये खूप जणांची आमच्यावर नजर आहे. त्याच्यावरती अंकिता जे उत्तर देते, अंकिता कमी बोलते, पण ती जेव्हा बोलते तेव्हा ती अगदी जो बाण असतो ना, जो बरोबर लागतो तसं ती बोलते. ती म्हणते, "तुमचं जे चाललंय ते सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना कितपत आवडेल?" आणि त्याच्यावरती अरबाज आणि निक्किता तिच्याशी भांडायला जे सुरुवात करतात. कारण बरोबर तिचा जो निशाणा आहे ना बाणाचा, तो बरोबर लागलेला आहे निशाण्यावरती, की खरंच महाराष्ट्राच्या लोकांना कितपत पटेल हे त्यांची कपल स्ट्रॅटेजी जी आहे. कारण कपल वगैरे काही नाही, ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आता इथे होते आर्याची एंट्री. आर्याला फक्त मुद्दा पाहिजे होता, कारण तिच्या डोक्यामध्ये ते सगळं शिजत होतं. तिला मुद्दा पाहिजे होता आणि ती आर्या तिथे येऊन तिने सुरू केलं, की या लोकांना तोडायला आधी यांचं काहीतरी पाहिजे तर. यांची तर फ्रेंडशिप आहे ना आणि तिकडनं हा वैभव. वैभवचं जे आहे, तो आर्याला का थांबवतो मला कळत नाही. तो स्वतः पण काही बोलत नाही. मग दुसऱ्यांना जर बोलतात त्यांना हा का अडवतोय? आणि आर्या मी तिला म्हणत होते, हे सांगते की तर हा वैभव तिला शांत रहा करतोय. तर आर्या म्हणते की मी तिला शांत रहा म्हणून सांग आणि हा वैभव जो आहे तो आर्यालाच म्हणतोय, "तू शांत रहा, तू कशाला त्यांच्यामध्ये पडतेस वगैरे." त्यांच्यामध्ये पडायचं नाही, वैभवला स्वतःला पडायचं नाही. मग तिला का तो सांगतोय की पडू नको म्हणून? हा कोण सांगणारा? आणि बघा आता यांचा गेम इथं कसा उघड झालेला आहे, की निक्की म्हणते, की आर्या अरबाजला नॉमिनेशनपासून वाचव म्हणत होती. पण आर्या आणि निक्की आणि अरबाज हे 2 वेगवेगळे लोकं आहेत ना. पण निक्की आणि अरबाज ती स्वतः असं समजते, की अरबाजवर तिचंच काहीतरी तिचंच म्हणतात ना अधिकार आहे. अशा पद्धतीने बोलत होती, की ही अरबाजला म्हणत होती, की नॉमिनेशनपासून वाचव आणि अंडे घेऊन टाक वगैरे. त्यावरती आर्या जी म्हणते, की मी संस्कृती पाळणारी मुलगी आहे. बरोबर. तर आज संस्कृती हा शब्द आपल्याला खूप वेळा ऐकायला मिळाला. कारण खरंच निक्कीची संस्कृती काढली सगळ्यांनी. तर बघा या भांडणामध्ये जो आहे तो वैभवचा खरा चेहरा आपल्याला दिसतोय, की वैभव जो आहे तो वैभव आणि जान्हवी हे दोघंही अरबाज आणि निक्कीच्या पंखाखाली येण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना स्वतःचं असं काहीच कॅरेक्टर नाहीये, स्वतःचे काही इमेज नाहीये किंवा स्वतःची काही स्ट्रॅटेजी नाहीये. ते दोघंही या दोघांच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न करतायत, की त्यांना वाटतं की हे दोघे स्ट्राँग आहेत. आता इथे आर्या त्यांच्या विरुद्ध उभी राहिलेली आहे, तर वैभव तिला अडवतोय, शांत रहा म्हणतोय आणि दुसरीकडे आपण जे पाहिलं, की अरबाजचा ॲटिट्यूड असा आहे, की त्याला असं वाटतं, की मीच सर्वेसर्व आहे. म्हणजे बिग बॉस हे माझ्या प्रमाणेच खेळलं जाणार आहे. मी जसा गेम प्लॅन करणार त्याप्रमाणेच बाकीचे लोकं खेळणार आहेत, असा अरबाजचा ॲटिट्यूड आहे. आणि इथे आर्या बरोबर सांगते, की यांनी कपल जी स्ट्रॅटेजी आहे, ती सर्वांना दिसते आणि एका दिवसात यांना प्रेम झालं वगैरे. तर आर्या आज सगळं स्पष्टच तिने करून टाकलेलं आहे, की हे यांची स्ट्रॅटेजी आहे कपल वगैरे बनवणं आणि महाराष्ट्राला हे पटणार नाहीये आणि तिने अगदी खडे जे बोल असतात ना, ते सुनावलेले आहेत. आणि इकडे निक्की म्हणते, "अरबाज तू जर तिच्याशी बोललास, तर मी तुझ्याशी बोलणार नाही." म्हणजे ही निक्की त्या अरबाजला स्वतःची प्रॉपर्टीच समजतीये ही बाई, असं झालंय. आणि जान्हवी इकडे, "त्यांनी तुला सेव्ह केलं." मग आर्या म्हणते, "उपकार नाही केले माझ्यावरती." जान्हवी म्हणते, की 10 डझन अंडी दिली म्हणून काय सेव्ह करणार का तुला? म्हणजे बघा ही जान्हवी जी आहे ती चापलुसी करतीये त्या अरबाजची आणि निक्कीची. तर अशी ही आर्या जी आहे आज खरंच खूप छान तिने स्टँड घेतलेला आहे आणि असंच ठाम मताचा व्यक्ती हवा, की ज्या स्वतःच्या मतावरती ठाम असणारा व्यक्ती असायला हवं, की समोरच्या माणसाच्या विरुद्ध उभं राहण्याची त्याची ताकद असायला हवी. अशीच ही आर्या आहे आणि आज तिचं खरंच खूप कौतुक आहे, की तिच्याबरोबर कोणीही उभं राहिलेलं नाहीये. आज ती एकटी लढत होती, एकटी भांडत होती. आता या भांडणानंतर जे आहे निक्की जे आहे किंवा अ, अरबाज, वैभव आणि जान्हवी यांची जी टीम आहे, हे टीम कोर मेंबर आहेत
आणि बाकीच्यांना फक्त उल्लू बनवण्याचं काम ते करतायत. तर त्यांनी मीटिंग बघा घेतली, की हिला आता जवळ येऊ द्यायचं नाही आर्याला बिलकुल. असं त्यांनी ठरवलेलं आहे. इग्नोर करायचं तिला. आणि ही आर्या जीव तोडून सांगतेय, की त्यांनी जर टीम बनवली आहे तसं तर ते आपल्याला काढतील आणि इथे अभिजित सावंत असं म्हणतो, की ते काढू शकतात तर आपण पण काढू शकतो. आपण पण काय काढू शकतो? त्यांची फिजिकल ताकद जी वाढलेली आहे, 2 स्ट्राँग मेल कंटेंडंट त्यांच्यामध्ये आहेत आणि बाकीचे लोकं काहीच स्ट्रॅटेजी करत नाहीयेत, तर तेच काढणार ना यांना. यांनी जर ग्रुप बनवला नाही, जर टीम बनवली नाही, तर त्यांचा जो ग्रुप आहे तो स्ट्राँग होणार आणि ती आर्या जी बरोबर सांगते हे समजून यांनी घ्यायला हवं ना. आता किचनमध्ये आपण पाहिलं, की आर्याला इग्नोर करतायत. जान्हवी जी आहे तिला इग्नोर करते. तिला स्वयंपाकामध्ये काहीही करू देत नाहीयेत ते. सगळं झालंय म्हणून सांगतायत. तर तिला आता इग्नोर करायला यांनी सुरुवात केलेली आहे. आता इकडे पॅडी, अभिजित, पुढारी हे जे आहेत ते इकडे गप्पा मारतायत, की बाबा पॅडी तर म्हणतोय मला हे स्पाय वाटतात, की निखिल आणि आर्या जे आहे, की इकडच्या ग्रुपमध्ये पण येतील आणि तिकडे जाऊन सांगतील. पॅडी आणि अभिजित यांना समजत नाहीये, की आर्या खरंच खूप जेन्युइनली ती बरोबर बोलतीये आणि ती जे बोलतीये त्याप्रमाणे खरं यांनी वागायला हवं. आणि पुढारी म्हणतो, की कोण या कानाचं त्या कानाला सांगतोय खरंच कळत नाही. आता या आर्याच्या भांडणामुळे सगळेच लोकं खूप अलर्ट झालेले आहेत. सगळ्यांच्या डोक्यात थोडा प्रकाश पडलेला आहे. इकडे योगिता, अंकिता, पुरुषोत्तम, डीपीत हे सगळेजण डिस्कस करतायत, की अभिजित सावंत जो आहे त्याला इकडे यायचं आहे. परंतु काय आहे इकडे कुठलाच ग्रुप नाहीये. त्यामुळे तो त्यांच्यामध्ये जाऊन बसतो असं म्हणतात. आणि अभिजितला सगळं स्ट्रॅटेजी कळतीये पण कुठलाच ग्रुप नाहीये. त्यामुळे अभिजित त्यांच्या ग्रुपमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. आता बिग बॉस सुद्धा बघा, बिग बॉस पण त्यांना पण समजलंय, की काही लोकं स्ट्राँग आहेत आणि बाकीचे लोकं खूप शांत आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या अंडर ते येत आहेत आणि त्यामुळेच बिग बॉस सुद्धा एन्करेज करत आहेत लोकांना. छोटा पुढारी जो आहे तो बोलताना बिग बॉसने त्याला सुद्धा एन्करेज केलेलं आहे, की "तू मित्र म्हणून जर सूरजला काही सांगत असशील, तर ते बिग बॉस तुला काहीही बोलणार नाहीत आणि तू चांगला बोलतो, छान बोलतो." असं बिग बॉसने घनश्यामला सांगितलेलं आहे, छोट्या पुढारीला सांगितलं आहे. म्हणजे बिग बॉसला सुद्धा काळजी आहे या लोकांची, की बाबा हे या निक्की आणि अरबाजच्या अंडर सगळेजण येऊन हा गेम जो आहे तो एकतर्फीच होतो की काय त्यामुळे बिग बॉस यांना एन्करेज करतायत. आणि आजच्या एपिसोडचा शेवटचा जो सीन होता तो बिग बॉसने सिक्सर मारलेला आहे. सूरजला त्यांनी बोलवलेलं आहे रूममध्ये आणि त्याला वेगळं असं सांगितलं आहे, की तुम्ही यांच्यापेक्षा वेगळे आहात. तुमचा पॅटर्न वेगळा आहे. परंतु गुलीगत पॅटर्न तुमचा आहे, परंतु बिनधास्त राहायचं हे घर पण तुमचंच आहे आणि तुमची भाषा वेगळी आहे. त्याची लाज वाटू देऊ नका, न घाबरता खेळा. म्हणजे बघा आता वरद हस्त जो आहे बिग बॉसचा सूरजवरती आहे. कारण सूरज जो आहे तो स्ट्राँग कंटेंटेड आहे, परंतु फक्त त्याचा पॅटर्न वेगळा आहे. तो वेगळ्या मातीतनं आलेला आहे. त्यामुळं तो थोडासा दबून राहिलेला आहे. हे बिग बॉसने ओळखलेलं आहे. सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, की हा जो व्हिडिओ त्याचे आपण पाहिले असतील सूरजचे, तर तो खूप चांगले म्हणजे वेगळ्या पॅटर्नचे त्याचे व्हिडिओ आहेत. परंतु तो इथे खूप असा बुजून राहिलेला आहे आणि त्याला खुलवण्यासाठी, त्याला सपोर्ट देण्यासाठी बिग बॉस स्वतः आता मैदानात उतरलेले आहेत. त्यांनी स्वतः त्याला बोलवून आता त्याला सांगितलेलं आहे, की बिनधास्त खेळा, न घाबरता खेळा आणि लाज वाटू देऊ नका. खरंच, म्हणजे हे खरंच अपेक्षित होतं. हे मला पण आवडलं. बिग बॉसने कुठेतरी जे कंटेस्टंट आहे, जे दबून राहतात त्यांना उभारी देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि हा खरंच सिक्सर होता आजचा. आणि आता सूरज तो सुद्धा खूप आता त्याला कॉन्फिडन्स आलेला आहे, की नाही आता बिग बॉस मी बोलणार आहे, मी खेळणार आहे. आता गप्प बसणार नाही आणि आता खरंच सूरजचा गेम आपल्याला दिसणार आहे मला असं वाटतं आणि तो गेम पाहण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोत. आता हा गाव का छोकरा जो आहे सूरज, तो काय कमाल करतो, ते आपण नक्कीच पाहूयात. आपण साक्षीदार असणार आहोत त्याचे, की एखाद्या माणसाला थोडा जर सपोर्ट मिळाला, तर तो काय करू शकतो. बिग बॉसचा सपोर्ट मिळणार आहे सूरजला, तर आता सूरज नक्कीच भरारी घेणार आहे, आपल्याला दिसणार आहे ते. आणि आता आपल्याला खरी मजा येणार आहे बिग बॉस बघताना. आणि हा सीझन 5 जो आहे, तो सूरज गाजवणार, नक्की गाजवणार. खूप सारे कंटेस्टंट आहेत, जे गाजवणार आहेत हा सीझन. तर पाहत राहूयात आपण बिग बॉस आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. छान मस्त गप्पा गोष्टी आपण करूयात आणि या बिग बॉसचा हा जो खेळ आहे, तो असा रंगवून आपण बघूयात. तर नमस्कार, धन्यवाद.